आता बघा ही जोपर्यंत साईडला होत नाही ना तोपर्यंत तो पुढे येणार नाही. अंगार की होती मोदक बिदक खाऊन आले घरी आणि बघा या पाजीनी बाहेर आल्यावर काय दाखवतोय आम्हाला. माझ्या अंगावरती पाय ठेवतोय आणि तिला सांगतोय चिडवतोय की बघ मी बसलोय ओमकार सोबत. मग कधी घेतोय घेऊ लवकरच. घरामध्ये काय बनवले बघा उकडीचे मोदक. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. इकडे बघा काय चाललंय. तर खूप दिवसापासून एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे आपल्या व्लॉगमध्ये कधी केली नव्हती. ती म्हणजे 30 days 30 व्हिडिओजचं चॅलेंज. आणि फर्स्ट चॅलेंज शेजवान राईसोबत आणि आपल्या ऑलीसोबत. आणि याच्यानंतर एक क्लिप टाकेल मी जी ऑलीसाठी म्हणजे आपण खाली जातो ना फिरवायला एक राऊंडअपला, तर ती कशी मागे लागते आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवले. त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड. आधी शेजवान राईस कम्प्लीट करूया. आणि हा व्हेज आहे, हा नॉनव्हेज नाही आहे. तू ऑली खाल्लास? तू खाल्लंस का? त्याचं त्यांचं तिथं ठेवलेलं आहे. पप्पी घेते आगे ऑली हॅलो. कॅमेरा चालू केल्यावरती ना वेगळीच ऑलीचा डायरेक्ट रूप रंग बदलून जातं हे ना ऑली हे ना. तर हा होता आपल्या ब्लॉगचा एक छोटासा पार्ट जो तुम्हाला दाखवला मी. आणि इकडे बघा असं रायडिंग जॅकेट टांगलं आहे. आणि हे टांगण्याचं कारण म्हणजे हा व्लॉगच आहे. म्हणजे जो बाईकवरती राईड केलं ते स्वेट येतो आपल्या अंगावरती, त्यामुळे हा मी इथेच टांगून ठेवला आहे. त्यानंतर टाकेल बेडरूमच्या ह्याच्यामध्ये ड्रॉवरमध्ये. तर मेन गोष्ट म्हणजे हे बघा हा व्लॉग आपला उद्या किंवा नाही उद्या सकाळीच अपलोड होईल. त्यानंतर हा जो मी शूट करतोय तो व्लॉग त्याच्यानंतर असं डेली 30 व्लॉग येतील. आय डोंट नो मी हे करेल का नाही, पण ट्राय तर केलंच पाहिजे. हे बघा ऑली इथे आली. ए घोडे मला समजत नाही व्हिडिओ ऑन केल्यावरती म्हणजे कॅमेरा समोर जातो ऑलीला होतं काय, डायरेक्ट ऑली वेगळंच दोन्हीत निघून जाते, एकदम शांत होते. आणि तुम्ही हे बघितलं, ज्यांची मम्मी असं काही घरी करत असेल ना त्यांना समजेल. ॲक्च्युली हे तांदूळ आहेत ते वाळत टाकलेत ओले धुतल्यानंतर, ओले गेल्यानंतर. तर आमच्या ते गच्चीत पत्रे आहेत त्यामुळे काय सुकणार नाही, त्यामुळे मम्मीने घरीच पंख्यावरती सुकायला ठेवलेत. चल साईडला बस, इकडे बस, मला बसू दे आता. बघ उडी नाही मारायची ऑली, ऑली लांब राहायचं. अगं नको ऑले, बस बस जाणार आपण थोड्या वेळ जाऊ समजा. आता मी ना त्या सोफ्यावर जाऊन बसतो, फक्त तुम्ही व्हिडिओ बघा. काय झालं अलीला, काय झालं आज नको जाऊया, आज नको जाऊया. जायचं थांब. असं नेहमी नाही जात लिफ्टमधून, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी है ना. हे ना आली बरोबर ना. चला हा असतो आमचा डेलीचा रुटीन. झाडे द्यायचं, बघायचं कोण आहे आजूबाजूला. हे का नाही आली खाली आल्यावरती पूर्ण चेंजच होऊन जाते यार. आणि आता तरी ना हळूहळू चालायला लागली. आता पहिला अशी खेचायची ना जोरामध्ये, काय सांगू. ए पोरी काय पाहिजे तुला. इथे ऑली चालते आणि समोर श्रीमान दादाचा ETS चालू आहे बघा. ज्यांना समजलं त्यांना समजलं ETS. आता हिच्या ब्रिदिंग वरून समजलं असेल की किती धावून आली आहे. एका लहान पिल्लाला पकडता राहिली आहे.
माझ्याकडे गुगल पिक्सेल 6 आहे. आता बघा म्हणजे आता हा माझा हात आहे. आता मी इथून 1x मध्ये टाकतो. बघितलं म्हणजे लेन्स चेंज करताना कसं चेंज होते बघा. ही 6x. आता मी हे बघा आधी असा नव्हता येत आणि आता असं होण्याचं कारण मे बी बाईक राईडमध्ये मी मोबाईल होल्डरला जो डॅम्पर असतो तो नसेल यूज करत त्यामुळे शिकतो किंवा आतापर्यंत 4 अपडेट येऊन गेलेत फोनला लास्ट 1 वीकमध्ये. तर त्याच्यामध्ये मी अपडेट केलं आहे त्यानंतर हा प्रॉब्लेम यायला लागला आहे आणि राईड पण तेव्हाच झाल्यात. तर मे बी असू शकतं की राईडमुळे कॅमेरा लेन्स थोडा खराब झाला आहे. बग्स फिक्स करायच्या नादात बग्स वाढलेत. एनिवेज आपण व्हिडिओ एडिट करतो आहे. तर हा आधी व्हिडिओ एडिट करू, नंतर आजचा व्हिडिओ एडिट करायचा आहे, मग अजून प्रोजेक्ट करायचे आहेत, त्यानंतर जाऊन कुठे दिवस कंप्लीट होईल. एक इथे आणि एक इथे. यावरनं तुम्हाला समजलं असलं तर घरामध्ये सत्ता कोणाची आहे. ही वरती आई देव असलाय. जॉयडी ये इकडे इकडे. तो येणार पण नाही जोपर्यंत ही आहे. आता बघा ही जोपर्यंत साईडला होत नाही तोपर्यंत तो पुढे येणार नाही. जॉय ये जॉय. बघितली बघितली. ये इकडे ये वर ये जॉय ये. आले मस्त नाही बस रे बस तू बस. हे असं असतं म्हणजे हा वरती आला तर तिला राग येतो. चल ना बघा त्याचे ग्रस्त होतं बघा. हे असं नेहमीच आहे, रोजचं असते रोजचं. आले नको तुला त्रास दिवस डोमसते जरा. अरे काय चाललंय आता. हा मुद्दा म्हणे माझ्या अंगावरती पाय ठेवतोय आणि तिला सांगतोय चिडवतोय की बघ मी बसलोय ओंकार सोबत. म्हणजे दोघांचं पण एवढी अंगात मस्ती आहे ना की ह्याच्यात पण काही कमी नाही आणि त्याच्यात पण काही कमी नाही, म्हणजे तिच्यात पण काही कमी नाही. बघ आता कसा हात ठेवलाय आज पायावरती. बघ आहे ती बोलते काढ तिकडून पाय. अली काय एवढी ते मला चावलीस ना त्याच्या नादात तर लय मारेन तुला. तर कासमाळाचा जो व्लॉग होता ना, हे बघा असा थंबनेल ठेवला आहे त्याचा, तुम्ही बघितलंच असेल. प्रोसेसिंग चालू आहे. आता काय करूयात माहिती काय, मस्तपैकी रील बनवूयात. आता तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, इंस्टाग्रामवरती जे रील्स टाकतो ना ते जवळजवळ 40 दिवस झाले असतील रेग्युलरली कॉमेडी व्हिडिओज टाकतो आहे. आणि यूट्यूबला सुद्धा आपण शॉर्ट्स म्हणून टाकत होतो, पण यूट्यूबचं जे ऑडियन्स आहे ग्राफ तो सगळं मिक्स मॅच झालं होतं. म्हणून मी आता फक्त इंस्टाग्रामवरतीच ते कंटिन्यू केलं. मस्तपैकी पास्ता बनवत आहे आमच्या अनुताई. आणि इकडं बघा वेगळ्या प्रकारची भिंत पाडण्याची टेक्निक. आता थोड्याच वेळात आमची भिंत पाडली जाणार आहे. आता पास्ता घेऊ आणि मस्तपैकी रील शूट करूयात. आत्ताच बोललो रील शूट करूयात. लाईट गेली या असतं. अली किती वेळ लागला अजून भिंत पाडायला. तर आता कधी येते लाईट काय माहिती. लाईट आल्यावरतीच रील बनवायला लागेल. आणि आता वाजलेत बरोबर 6:45 झालेत आणि 8 वाजता रील अपलोड पण करायची आहे. अशी एक मागे लाईट. इथे आमचं सो काय म्हणतात त्याला स्टेज समजू शकता. इकडे स्टँड बघा कसा बनवला आहे, कारण आमचा ट्रायपॉड नाही आमच्याकडे म्हणून. आणि हा मोबाईल स्टँड आहे त्याच्यावरती असा हा बघा असं ठेवून शूट करायचं. म्हणजे असं व्हर्टिकल करतो तर हॉरिझॉन्टल बघूयात. क्या हो गया यार आधा सर दुख रहा है. हाँ जितना होगा उतना ही दुखेगा ना. मी आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यामुळे मस्त ही घरामध्ये काय बनवले बघा. उकडीचे मोदक सर्वांचे फेवरेट आहेत. त्यांचे फेवरेट आहेत बाईन कमेंट करा. आणि त्यासोबत आपल्या बरोबर मम्मीने बनवलेला व्हेज पुलाव पण नाही बनवलं, एक बिर्याणी बनवली, पण तिला आपण व्हेज पुलाव म्हणू शकतो कारण व्हेज बिर्याणी कधी नसतेच. तो चलो निकलते हे दोस्तों के पास. दररोज रात्री तुम्हाला आता माहिती आहे मित्र असतात, मित्रांसोबत आपण गप्पा गोष्टी दिवसभराचं जे काय झालंय त्या गोष्टी करायला जातो. आता हळूहळू कमी झालेत, मित्र पण कमी व्हायला लागलेत. तर बघूयात जे आहेत त्यांच्याशी गप्पा मारूयात. अभी यूट्यूब पर कम व्यूज हो गए, इंस्टाग्राम हो गए. क्या हो गए? बोल.
अरे मित्रांचं मला ते समजत नाही यार, काय चाललंय. सगळे ना म्हणजे कॅमेरा ओपन केल्यावरती सगळे शांत होतात. आता येऊन थांबलो इकडे. एकाकडनं पेनड्राईव्ह होत आहे, तो कधी येतोय बघूया. आणि हे बघा गाडीचा सीन सांगतो तुम्हाला त्या दिवशीचा. हे बघा ही एकच नुसती चावी उरली आपल्याकडे आता, आणि बाकीची घराची चावी आणि सगळी गायब झाली. 17499. मग कधी घेतोय? घेऊ लवकरच. कधी घेतोय हर्षल येतोय त्याला सांग ना घेऊन यायला. नाही नको आपल्याला. अरे हा पण चाललाय ना, हा पण चाललाय. अच्छा देसी पाहिजे तर देसी पाहिजे. आजच्या गावात डेंजर विषय श्री असता. बघितलं काय चाललंय. अंगार की ज्योती मोदक बिदक खाऊन आलो घरी. आणि बघा या पाजीनी बाहेर आल्यावर काय दाखवतोय आम्हाला, कारण त्याला भूक लागली साल्याला. पुरं आमचा पाजी इकडे बघ काय घ्यायला आलाय. स्पॉन्सर्ड बाय ओमकार सुतार. मैं सिर्फ स्पॉन्सर करूंगा भाई, बाकी कुछ नहीं. बोला है मैं मेरा खुद का नाही. थोडंसं श्रेयस आणि मी पाप करणार आहे. म्हणजे मी नाही, श्रेयस आणि मी नाही, म्हणजे आमचा पाजी पाप करणार आहे. चुकून मागाचं वर्ड मागे येतो मी. तो पार्सल घ्यायला आलाय आणि एक शोरमा खाणार आहे पाजी आमचा, है ना पाजी? नाही नाही शक्यच नाही ना भाई, होऊच शकत नाही. क्या बोल रहा, क्या करना है? हा पार्सल घेऊन चाललं साल्या. असं काय होते ऑलीला, काय होते काय. तर आता वेळ आहे कामाची. तर बाकी प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे आहेत. आता थोडा टाईमलॅप्सला लावतो. थोडेफार शॉर्ट्स वगैरे घेतल्यानंतर आपण हा व्हिडिओ इथे सेंड करू. आणि हा जो ब्लॉग आहे तो पण रात्रीच्या रात्री एडिट करून सकाळी अपलोड पण करायचा. तर वाजले किती आहेत, 12:05 काहीतरी झालेले आहेत. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे खोपोली गेल्यावरती आपल्याला आपले मित्र भेटतील, त्यांच्याशी आपण गप्पा वगैरे मारू. तर तसं जास्ती काय झालं नाही. श्रेयस आणि म्हणतच होता, पवन तर काय खाली आला नाही, आणि शिंदे वगैरे तर शूटलाच होता. सॅम आणि बाकी जण आहेत ना ती शिर्डीला पायी चालत गेलेत, त्यामुळे काही कोणी भेटलं नाही आपल्याला. तर ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अगं हो हां माहिती आहे, तू पण येस बाबू, तुला पण यायचे पुढतेच खायचे तुला. तर चला तर मग भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला मग भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये.